राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून एकीकडे राजकारण तापले तर दुसरीकडे चौकशीनं वेग घेतलाय। एसआयटीनं तब्बल 8 तास चंपत राय आणि अन्य पदाधिकाऱ्यांची चौकशी केली। या प्रकरणात आरएसएसनेही प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे। ही घटना दुर्दैवी आहे आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय। पाहूया दान चोरीच्या मुद्द्यावरून काय काय घडलं। अयोध्येच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दान चोरीनं भक्तांच्या भावनेलाच ठेच पोचली आहे। ज्यासाठी संघर्ष केला, शेकडो वर्षांनी अयोध्येत मंदिर उभारलं, त्यात रामलल्ला विराजमान झाले आणि अवघ्या काही वर्षात राम मंदिरात दान चोरीची घटना समोर आली। उत्तर प्रदेश सरकारनं चौकशीसाठी नेमलेली एसआयटी गुरुवारी अयोध्येत पोहोचली आणि ट्रस्टचे पदाधिकारी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांची तब्बल 8 तास चौकशी केली। मंदिराची सुरक्षा व्यवस्था, व्हीआयपी दर्शन, दानसंग्रह व्यवस्था, नोकर भरती, बँकांचा ऑडिट तपशील आणि जमीन खरेदी याबाबत चौकशी सुरू आहे। एसआयटी गेल्या 5 वर्षातील बँक व्यवहाराचं ऑडिट करणार आहे। याशिवाय सोने आणि चांदीच्या दानाबाबतही संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे। केवळ दान चोरीच नाही तर ट्रस्टच्या बँक खात्यामध्येही एसआयटीला अनियमितता असल्याचे संकेत मिळाले आहेत। जमीन खरेदी करताना अधिक दरानं जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। त्यामुळे 2021 पासून खरेदी केलेल्या जमिनीची कागदपत्र मागवण्यात आली आहे। या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्यांमध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय, यांचा ड्रायव्हर टिन्नू यादव आणि मंदिरात देणगी मोजण्याच्या प्रक्रियेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अटक केलेल्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कमही जप्त करण्यात आली आहे। मनीष कुमार यादव 2 लाख रुपये, करुणेश पांडे 18,07,063 रुपये, अनुकल्प मिश्रा 16,82,040 रुपये, रामशंकर यादव उर्फ टिन्नू 1 लाख रुपये, रमाशंकर मिश्रा 7,32,170 रुपये, लवंकुश मिश्रा 14,25,000 रुपये, अविनाश शुक्ला 20,39,220 रुपये। याशिवाय अमेरिकन डॉलर, धातूच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या। पाणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या अविनाश शुक्ला याच्याकडे 20 लाख मिळाले। मंदिरातून किती रक्कम लंपास करण्यात आली याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत। आता एसआयटी चौकशीतच या सगळ्याचा पर्दाफाश होणार आहे। त्यासाठी बँक खात्यांची झाडाझडतीही घेतली जात आहे। या सगळ्या प्रकारानंतर राजकीय पक्षांनी रान उठवलं, पण वेगवेगळ्या संघटनांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय। राम जन्मभूमी आंदोलन आणि मंदिर उभारणीत मोठी आणि महत्त्वाची भूमिका असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या प्रकारावर शुक्रवारी प्रथमच प्रतिक्रिया दिली। संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलं। या प्रकारामुळे हिंदू समाज आणि राम भक्तांच्या श्रद्धेवर आघात पोचलाय असं सांगतानाच दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं व्यक्त केली आहे। इस घटना से हम सभी आहत हैं। श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के आग्रहपूर्वक निवेदन पर उत्तर प्रदेश सरकार ने विशेष जांच दल का गठन कर उसकी अनुशंसा पर कानूनी प्रक्रिया प्रारंभ की है। जांच में जो भी दोषी पाए जाएंगे उन्हें कठोर दंड हो यह सुनिश्चित करना आवश्यक है। या प्रकरणात भाजप नेते आणि बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचा दावा केला। या प्रकरणात चंपत राय, गोपाळ राव आणि अनिल मिश्रा यांना तुरुंगात जावं लागू शकतं असं भाकीत त्यांनी केलं। मोदी जी के साथ में संपर्क में है फोन पर। किस मामले में? इसी मामले में। लेकिन जब हम यहाँ आ गए तो उसमें देखा चंपत राय भी है, गोपाल राव भी है, ये सब जितने हैं ये, हाँ अनिल मिश्रा हैं, तो ये तो किसी कारण से थोड़ा बच गए, जेल नहीं जा पा रहे हैं। अब हो सकता आगे जाएं। अभी एकीकडे ट्रस्टचे पॉवरफुल पदाधिकारी चंपत राय आणि डॉक्टर अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिलाय। त्यांचा राजीनामा ट्रस्टनं मंजूर केला तर ते केवळ पदावरून हटवले जातील आणि नियमानुसार दोन्ही जण आजीवन ट्रस्टचे सदस्य असतील असं सांगितलं जातंय। एसआयटी चौकशीत आता बऱ्याच गोष्टी समोर येतील। श्रीरामाला दिलेल्या दानावर
डल्ला मारणाऱ्यांचा पर्दाफाश होईलच, पण या व्यतिरिक्त व्यवहारात कोणकोणते गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाला हे देखील चौकशीत समोर येईल. कोट्यवधी भाविकांच्या आस्थेशी खेळ करणाऱ्यांना सोडलं जाऊ नये अशी सर्वांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.